सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे पायीची वाहन पायीच राहावी. पायीची वाहन पायीच राहावी. संस्कृत सुभाषित आहे, हस्तम हस्तेन संपीड्य दंतैर्दंतान्विचूर्णयेत अंगान्यम गैरिवाक्रम्य ये केंद्रीय शास्त्रवान शास्त्रवान. पायीची वाहन पायीची राहावी. संस्कृत सुभाषित आहे, हस्तम हस्तेन संपीड्य दंतान्विचूर्णयेत अंगान्यम अंगान्यम गैरिवाक्रम्य जे केंद्रीय शास्त्रवान. परत सांगतो, जरा उच्चाराला कठीण आहे म्हणून. हस्तम हस्तेन संपीड्य दंतान्विचूर्णयेत अंगान्यम गैरिवाक्रम्य जे केंद्रीय शास्त्रवान. म्हणजे हातावर हात आवळून, दातानी दात चावून, अंगाने अंगाना आवळून अथक प्रयत्नांनी इंद्रिय शत्रूंना जिंकावे. येथे प्रयत्नांची पराकाष्ठा करून मानवाने आपल्या इंद्रिय रूपी शत्रूंना जिंकावे असा सन्मार्ग सदुपदेश केला आहे. आपली इंद्रिये आपणाला वाममार्गाने प्रवृत्त करून आपलाच म्हणजे जीवाचा नाशच करतात व आत्मज्ञानाचा सौद्धाराचा मार्ग अवरुद्ध करतात, म्हणजे अडवून धरतात. म्हणून इंद्रियांना चुकीचे वळण लागू द्यायचे नसेल तर चुकीच्या दिशेने जाणाऱ्या हाताना आवरताना माणसाने आपल्याच हाताने आपल्या मुठी आत घट्ट वळून पकडून ठेवाव्यात. मात्र कोणत्याही प्रकारे हाताने चुकीचे कार्य होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. दाताने दात चावावे, पण खाण्यास श्रवण करण्यास अयोग्य असे काही चावू नये, चघळू नये किंवा खाऊ नये, म्हणजे अखाद्य भक्षू नये. आपल्या शरीराची सर्वांगे किंवा सर्व अवयव चुकीचा किंवा अनितिकारक मार्गाने भौतिक सुखोपभोग हेतूने प्रवृत्त होत असल्याने शरीराच्या एका अंगाने दुसऱ्या अंगाला किंवा उर्वरित अंगांना प्रतिबंधित करावे व अनिती मार्गाने जाऊ देऊ नये. सारा शरीराच्याच सर्व इंद्रिय रूपी शत्रूंना माया मोह षड्विकार ग्रस्त होण्यापासून अथक प्रयत्नाने रोखावे व त्या कारणाने जीवाला जितेंद्रिय बनवून या मायावी जगातून तारून त्याचा उद्धार करून जीवाशिवाची गाठी किंवा जीवासाठी आत्मप्राप्तीचा साधना मार्ग प्रशस्त करावा किंवा जीवाचा शिवमार्ग निष्कंटक चोख विना अडथळा प्रतिबंध राखण्यासाठी आटोकाट अहर्निश प्रयत्न करत राहावे. इंद्रियांचे खरे रूप स्वतः स्वैराचारात रममाण होऊन जीवाचा उन्नतीचा मार्ग रोखण्याचेच असते. म्हणून अशा इंद्रियांना ज्ञानी माणसाने आपल्या डोक्यावर बसवून ती आपलाच म्हणजे स्वतःचा जीवाचा नाश करणार नाहीत यासाठी अशा इंद्रियांचे फाजील लाड न करता त्यांना त्यांच्या जागी बसवून त्यांना जागा न सोडता गप्प बसवण्याचे काम करावे. जसे भुंकणाऱ्या कुत्र्याला त्याचा मालक एका जागी शांत बसवतो तसेच या सतत भुंकणाऱ्या चवचाल म्हणजे चंचल भोगलंपट इंद्रियांनाही ज्ञानी माणूस स्वस्थ करतो व बसवतो. इथे सांगायचा मुद्दा आहे की सर्वच इंद्रिय ही वास्तवामध्ये भोग लालसेत गुरफटून जीवाचा नाश करत असतात. तर इंद्रियांचं हे रूप ओळखून इंद्रियांनीच इंद्रियांना गप्प करावे. हातानेच हाताच्या मुठी वळवून हात चुकीच्या दिशेने जाणार नाही त्याची काळजी घ्यावी. पायानेच आपल्या जागी स्वस्थ उभं राहून चुकीच्या मार्गाने शरीर जाणार नाही आणि जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी. दातानेच दात चावावे, पण चुकीच्या गोष्टी चावू नये, खाऊ नये. जिभेनेच जीभ आत वळवून बसावं, पण तू चुकीच्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी आतुर असू नये. कानाने सुद्धा अंतर्मुख व्हावं, संपूर्ण ज्ञानेंद्रियाने अंतर्मुख व्हावं आणि बाहेर खाली गोष्टी टाकाव्यात आणि अंतर्मुख होऊन आतल्या आत्म्याचा आस्वाद घेऊन जीवाचा उद्धार मार्ग मोकळा करावा. यासाठी ज्ञानी माणूस आपल्या शरीराचे नियंत्रण आपल्याच शरीराच्या उर्वरित अंगाने करत असतो. म्हणजे हाताला हातच गप्प बसवतात, पायाला पायच चालू देत नाहीत, कान अंतर्मुख होतात आणि आतलं नाद ऐकतो, बाहेरचा नाद ऐकत नाही.
जीभ अंतर्मुख होते आणि आत्म्याचा स्वाद घेते. थोडक्यात स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या ज्ञानांच्या ज्या या ज्ञानाची जी इंद्रिय आहेत, स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे जीभ, दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे कान, ही सर्व ज्ञानेंद्रिय जी बाह्य पाहणारी आहेत, बाहेर जाणारी आहेत, त्यांना त्याच ज्ञानेंद्रियांद्वारे अंतर्मुख करावे आणि आत्म्याचा स्वाद घ्यावा. चौचाल इंद्रियांनी चावरावे. शरीराचा जो अथक प्रयत्न असतो ज्ञानप्राप्तीसाठी, तो शरीराला जर अथक ज्ञानप्राप्तीसाठी किंवा शरीर जर अथक प्रयत्न करून जीवाला ज्ञानप्राप्ती करून देणार असेल तर हाताला आवरावे, पायाने पायाला आवरावे. सर्व इंद्रियांनी आपापल्या जागी स्वस्थ बसावे, त्यांनी बाहेर खाली वाकू नये असा इथे उपदेश केलेला आहे. तर आता ही जी इंद्रिय आहेत त्यांचं हे जे स्वरूप आहे बाहेर जाणार ते आपणाला माहित असेल. मेघवृष्टीमध्ये पान 209 ते 211 या पानावर मरोणी पण दाटो शांत त्रिभुवन अशा अर्थाचे काव्य आहे, अशा शीर्षकाचे काव्य आहे. 30 जानेवारी 2005 ते काव्य स्फुरलेलं आहे आणि आत्मोपनिषद मध्ये न मन पाद किंवा न मन अध्यायामध्ये पान 48 ते 49 या पानावर 124 नंबरची जी पद्यरचना आहे ती पद्यरचना आणि मेघवृष्टीतली 209 ते 211 ची पद्यरचना मरोणी मी पण दाटो शांत त्रिभुवन, मी माझे मी पण अहंकार म्हणून एक त्रिभुवन पूर्ण शांतीने भरून जावो असा त्याचा अर्थ आहे. आणि यामध्ये आपली इंद्रिय आपणाला उपकारक नसतात आणि ती प्रत्यक्षात काय करतात आणि त्यांनी आपणाला उपकारक व्हावे म्हणून काय करावे याचं स्पष्ट दिग्दर्शन केलेलं आहे. 30 जानेवारी 2005 इतक्या पाठी या सर्व गोष्टी मेघवृष्टीमध्ये अवतरित झालेल्या आहेत स्फुरण रूपाने. त्यामुळे ते पद्य मी आता वाचतो, अर्थ सांगतो आणि मग हे निरूपण संपवतो. मरोनी मी पण दाटो शांत त्रिभुवन, घडो वाटे जरी सहज भोग त्याग, दश साधनांचा नसे उपयोग, कर्म ज्ञानेंद्रिय ठरवले पार, आषाढ सांगडी कैसा भव पार, स्वये माझुनिया माझी ती पार, मी लिगाड जीवा दुःख भार, अविद्येचे बळ जीवा लंपट करीती, नासविती त्या ते ज्याचे साठी असती, सुजन हो जाणा नसती मित्र तुम्हासाठी, दश साधने तुमचे चाकर असती, चाकराशी वसती ठेवा चाकराचे ठाई, पायीची वाहन राहू देई पायी, गंगेसी धरुनी शिरी हर गंगाधर, जोगडा सोडूनी परी धरी रत्नाकर, पैसे चाकरासी डोईना बैसवी, विंचू साप उघे हरी तरी दुरती सारावी, ईश साधनेसी एकादशी लक्षी, स्थिर दृढ मने राम लक्ष्मी लक्षी, राम राम रामेती घडावे गुंजन, मरोनी मी पण दाटो शांत त्रिभुवन. आता नीट अर्थ पहा. जर भोग विलास यांचा सहज त्याग घडावा असे वाटत असेल तर 10 साधनांचा काही उपयोग होत नाही. 5 कर्मेंद्रिये हस्त पाद बुध उपस्थ वाणी आणि 5 ज्ञानेंद्रिये त्वचा नेत्र जिव्हा कान नाक मिळून 10 साधने वास्तवात ओझेच असतात. जर या मायारूपी भवसागरातून पलीकडे जायचे असेल तर ही 10 जड इंद्रिये उपयोगाची नसतात. ज्याप्रमाणे अवजड पाषाणांची सांगड घेऊन
म्हणजे नारळाची सांगड बांधून पाण्यात उतरून पोहता येतं, कारण सुकलेला नारळ हलका असतो. पण जर कोणी म्हणेल की माझ्या दोन बाजूना मी दगड लावीन आणि दगडांची पाषाणाची सांगड करून मी पाण्यावर पोहीन, पाण्यावर तरंगेन, तर ते कधी शक्य नाही. तसे जड दशेंद्रियाद्वारे भोपार होत नाही, तरुण जाता येत नाही. ही 10 भोग इंद्रिये विलासात गुरफटून स्वतः माजतात, उन्मादास येतात आणि जीवालाही म्हणजे आपल्या मालकाला, माणसाला नादी लावून उन्मत्त बनवतात. त्यामुळे जीव मीपणाच्या जंजाळात कटकटीत म्हणजे लिगाण्यामध्ये अडकतो किंवा अडकतात. असत्य भ्रम मिथ्या अशा या जगरूपी भाषामध्ये देखाव्यामध्ये गुरफटून जीवाला अधिकाधिक दुःखाचे ओझे सहन करावे लागते. इंद्रिय ज्या जीवासाठी साधने म्हणून जन्मलेली असतात, त्या जीवालाच ती सहाय्यभूत व्हायच्या ऐवजी त्याच्या नाशालाच ती कारणीभूत ठरतात. सुजन हो, याची नीट जाण ठेवा की दशेंद्रिये तुमचे मित्र नसून तुमचे चाकर, नोकर, दास आहेत. त्यांच्याशी अतिरेकी सलगी करून त्यांना दाडावून शेफारून ठेवू नका. चाकराला चाकरांबरोबरच राहू द्यावे. ज्याप्रमाणे वाहन पायातच शोभून दिसते, तसे चाकर चाकरांबरोबरच असणे उत्तम. गंगेला शिरी धरून आपल्या मस्तकी धारण करून तो शंकर गंगाधर या उपाधीस पात्र झाला. मात्र गंगेला जरी त्याने डोक्यावर चढवून ठेवले तरी ती गंगा सरते शेवटी शंकराच्या डोक्यावरून खाली वाहत वाहत रत्नाकराकडे पळून गेली. रत्नाकर म्हणजे रत्नांचा साठा असलेला असा रत्नाकर, म्हणजे एक जोगी, साधा बघायला गेलं तर फटीचर विरक्त माणूस, ज्याने आकाशातून गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी आपल्या मस्तकाचा आधार दिला. ती गंगा शंकराच्या मस्तकावर चढून बसली आणि सरते शेवटी त्या गरीब शंकराला सोडून रत्नाकराकडे म्हणजे रत्नांचा साठा असलेल्या त्या सागराकडे, श्रीमंत माणसाकडे धावली. म्हणून म्हटले आहे, गंगेला शिरी धरून आपल्या मस्तकी धारण करून तो हर शंकर गंगाधर या उपाधीस पात्र झाला. मात्र तिला डोक्यावर चढवून देखील ती गंगा गोसावी जोगड्या शंकराला सोडून रत्नाकराकडेच पळून गेली. गोसावी जोगडा म्हणजे गरीब आणि रत्नाकर म्हणजे रत्नाची खाण असलेला तो श्रीमंत रत्नाकर किंवा प्रस्तुत संदर्भात सागर. साराव स्त्री ही किती सुंदर असली तरी मायाच आहे. तिला गरीबाने डोक्यावर चढवले तर ती गरीबाला टाकून दरिद्री व ती गरीबाला टाकून अशा दरिद्री माणसाला व त्याच्या दारिद्र्याला सोडून श्रीमंताकडेच त्याच्या श्रीमंतीच्या आकर्षणाकडे पळून जाते. ती विश्वासार्ह नसतेच नसते. स्त्री चंचलच आहे. आता स्त्री चंचलच आहे याचा अर्थ एवढाच आहे की सर्व इंद्रिये ही चंचल आहेत आणि सर्व इंद्रिये ही भोगासाठी लंपट आहेत. अशा अर्थी इथे स्त्रीची चंचलता म्हणजे सर्व इंद्रियांची चंचलता, भोग लालसा असं रूपक आहे. तसेच दशेंद्रियांचंही आहे. त्याचप्रमाणे चाकरांना म्हणजे तसेच दशेंद्रियांचंही आहे. स्त्री चंचल आहे आणि दशेंद्रिय चंचल आहेत असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून चाकरांना किंवा दशेंद्रियांना डोक्यावर चढवून उन्मत्त होऊ देऊ नये. विंचू साप हे जरी अवघे हरी किंवा परमेश्वर रूप असले तरी त्यांना दूर ठेवलेलेच बरे. विंचू साप कोणी खिशात ठेवू नये किंवा गळ्याभोवती लपेटू नये. विषाची परीक्षा न घ्यावी हेच खरे. 10 इंद्रियांकडे दुर्लक्ष करून 11 इंद्रियांकडे म्हणजे मनाकडे नीट लक्ष द्या. जर ईश साधना, ईश्वर प्राप्ती हे तुमचे लक्ष ध्येय असेल तर मनाकडे लक्ष देऊन ते स्थिर, दृढ, निर्विचार कसे राहील आणि रामाला लक्ष ध्येय कसे बनवेल ते नीट पहा. राम 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 असे म्हणत गुंजनात असताना मनाचे मी पण मरते आणि त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तिन्ही लोक परमशांतीने दाटून भरून जातात किंवा भरून जावोत. यासाठी म्हटले आहे, राम राम रामेची घडावे गुंजन, मरोण मी पण दाटू शांत त्रिभुवन. राम याचा अर्थ श्रीरामचंद्र, सामर्थ्य, तथ्य. येथे तथ्याचे म्हणजे सत्याचे गुंजन असा अर्थ घ्यावा. आणि जीवनात तथ्य एकच आहे की ही जी ब्रह्मचेतना आहे त्या ब्रह्मचेतनेतूनच हे मायावी सगुण साकार रूप किंवा जग निर्माण झालेलं आहे.
त्या सगुण साकार मायावी जगाकडे दुर्लक्ष करून रामाकडे त्याकडे म्हणजे विश्वचेतनेमध्ये ज्याने आपलं मी पण आपलं मन विलीन केलं, मिसळून टाकलं, असं मन जेव्हा ब्रह्मचेतनेमध्ये विलीन होतं तेव्हा मन तल्लीन म्हणजे त्या चेतनेमध्ये मन लीन होतं आणि मनाचाच संपूर्ण आशय ब्रह्मचेतना म्हणून होतो किंवा मनच ब्रह्मचेतना म्हणून प्रभव पावते. म्हणजे पुढे पुढे मनच विश्वचेतना ब्रह्मचेतना आत्मचेतना म्हणून पुढे पुढे मनच त्या संपूर्ण शरीरासहित जीवाला आत्म्यापर्यंत नेऊन पोचवते. नवे मनाचेच अमन झाले तर मनाचे अमन झाल्याच सर्व शरीर सर्व इंद्रिय आणि त्याचा मालक जो कोण असतो तो जीव खऱ्या अर्थाने शिवस्वरूपी आरूढ होतो. म्हणूनच म्हटलेले आहे म्हणून मी पण दाटो शांत त्रिभुवन. म्हणजे मी माझे पण वैयक्तिक अहंकार नष्ट होऊन वैयक्तिक कोणी न राहता प्रत्येक जण जेव्हा वैश्विक होतो विश्वचेतनेमध्ये प्रत्येक जण जेव्हा लीन होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वर्ग मृत्यू पाताळे तिन्ही लोक परमशांतीने दाटून भरून परमशांत अशी एक नितांत सुंदर प्रसन्न अवस्था तयार होते. या काव्यामध्ये या संपूर्ण इंद्रियांचं स्वरूप काय आहे ते सांगून ती इंद्रिय आणि शरीर हे केवळ आणि केवळ जर मनाचे अमन झाले तर मनाचे अमन झाले की अमन झालेले मन दशेंद्रियांना गप्प करते. दशेंद्रिय शांत झाली, मन शांत झालं, हृदय निवांत झालं, बुद्धी परम शांत झाली आणि अशा अर्थाने मनबुद्धी हृदय म्हणजे एका तऱ्हेने भूलोक भुवरलोक स्वर्लोक असे तिन्ही लोक जे याच देहात आहेत ते शांत झाले की खऱ्या अर्थाने त्रिभुवन शांतीने दाटून जातं आणि एक परम पावन आत्म्याची अनुभूती प्राप्त म्हणजे शरीर. आता भू म्हणजे काय, भू म्हणजे शरीर म्हणजे जमीन म्हणजे शरीर, भू म्हणजे शरीर आणि आकाशाच्या मधील अंतर. म्हणजे भू म्हणजे शरीर म्हटलं, आपण बसतो बैठक घालतो ती भूवर घालतो असं म्हटलं तर मांडी घालून जेव्हा आपण बसतो तेव्हा मांडी आणि अर्थात नाभीचा खालचा भाग हा भूलोकात असतो. नंतर नाभीपासून कंठापर्यंतचा भाग भुवर लोकात असतो आणि कंठापासून ज्याला आपण म्हणतो ब्रह्मरंध्र म्हणतो, सहस्रार चक्र म्हणतो, तिथपर्यंतचा भाग स्वर लोकात असतो. तर आपले हे भू स्वाहा हे तिन्ही लोक जे आपल्या शरीरात आहेत ते अनुक्रमे उत्क्रांत होत नाभीच्या नाभीपासून कंठापर्यंत आणि कंठापासून जेव्हा सहस्रार चक्रापर्यंत उत्क्रांती होते तेव्हाच मनाचे पूर्ण नमन होते, जीवाची शांती होते आणि जीव स्वतःच आत्मा म्हणून या त्रिभुवनात राहतो. शांत निवांतपणे स्वतःच आत्मा म्हणून जीव त्रिभुवनात दाटून भरून राहतो असा या काव्याचा अर्थ आहे. आणि इथे या इंद्रियांचं जे व्रात्य रूप आहे ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. जे आपल्या निरूपणात म्हटलेलं आहे, हाताने हाताला बंधित करावे, दाताने दात चावावेत पण अन्य काही चुकीच्या गोष्टी खाऊ नयेत, अंगाने शरीराच्या एका अंगाने दुसऱ्या अंगाला जाग्यावर ठेवावे पण वाईट दिशेला नेऊ नये, असं अथक प्रयत्नाने जे मानवाने करावं सांगितलेलं आहे ते केवळ आणि केवळ इंद्रियांचं चुकीचं वर्तन दाखवणार आहे. आणि आपल्या या काव्यात सुद्धा इंद्रिय कशी चुकीची वागतात ते सांगून त्याला जर मनाचे अमन झाले तर कसे जाग्यावर आणता येतात आणि शरीरातीलच भू स्व आहे तिन्ही लोक कसे परमशांतीने भरून टाकता येतात आणि आत्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते हे इथे स्पष्ट करून अर्थासहित सांगितलेलं आहे. आता नुसतं पद्य वाचतो आणि हे निरूपण संपवतो. मरोनी मी पण दाटो शांत त्रिभुवन, मरोनी मी पण दाटो शांत त्रिभुवन, घडो वाटे जरी सहज भोग त्याग, दश साधनांचा नसे उपयोग, कर्म ज्ञानेंद्रिय ठरे ओझे फार, पाषाण सांगडी कैसा भव पार, स्वये माझनिया माझविती फार, मी लिगाडे
विद्येचे बळ जीवा लंपट करीती नासविती त्या ते ज्याचे साठी असती सुजन हो जाणा नसती मित्र तुम्हासाठी दश साधने तुमचे चाकर असती चाकराशी वसती ठेवा चाकराचे ठाई पायीची वाहन राहू देई पायी गंगेसी धरुनी शिरी हर गंगाधर जोगडा सोडूनी परी दरी रत्नाकर तैसे चाकरासी डोईना वैसवी विंचू साप वगे हरी तरी दुरती सारावी ईश साधनेसी एकादशी लक्षी स्थिर दृढ मने राम लक्ष्मी लक्षी राम राम रामेती गणावे गुंजन मरो निमीपण दाटो शांतती भुवन मरो निमीपण दाटो शांतती भुवन. या काव्यामध्ये सुद्धा इंद्रियांचं लालचावलेपण मोहमायेत गुंतणारं चौचान रूप स्पष्ट केलेलं आहे. आणि इंद्रियांच्या जागीच ठेवावे, त्यांचे अति लाड करू नये. म्हणजे तीच इंद्रिये आपल्या शरीरासाठी आणि आपल्या एकंदर असह्यपणासाठी उपकारक ठरून तीच इंद्रिये स्वतःला जिंकतात. आणि जितेंद्रिय झालेले हे शरीर आणि अर्थात मन बुद्धी हृदय हे तिन्ही भूभुव स्वाहा हे तिन्ही लोक आपले आपणच उद्धारतो. आणि या भूभुव स्वाहा या तिन्ही लोकात वस्ती करून असलेला मानव हा जीवन राहता शिवस्वरूपी शांतपणे उरतो आणि संपूर्ण त्रिलोक शांत होतो आणि परमशांत अमृत अशा वृष्टीने अमृताच्या वृष्टीने म्हणजे अमृत रूपी शांतीच्या वृष्टीने तिन्ही लोक भरून जातात. मरो निमीपण दाटो शांत त्रिभुवन. आणि इंद्रियांबाबत हे निरूपण असल्यामुळे या निरूपणाचे शीर्षक आहे पायीची वाहन पायीच राहावी. म्हणजे इंद्रियांना त्यांचे जागीच राहू द्यावे, त्यांचे फाजील लाड करू नये, त्यांना डोक्यावर बसवू नये. अस्तु धन्यवाद. यातून योग्य तो बोध आपण जरूर घ्याल याची खात्री आहे. सुदिन सुप्रभात.